अमरावती SRPF पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला हा प्रश्न बघा. वर्गमुळात दिलेला आहे 11 प्लस वर्गमुळात 9 भागीला वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9 भागीला 11 वजा वर्गमुळात 11 प्लस 9. बघा, ह्याला जर तुम्हाला ट्रिक्सने सॉल्व करायचं आहे, म्हणजे काही वेळात सॉल्व करायचं आहे, तर ह्याला काही कन्सेप्ट आहेत, पण आपण डायरेक्ट ट्रिक्सवरती जाऊया. हे जे वर्गमुळातल्या दोन संख्या कॉमन आहेत आणि रिपीटेड होत आहे बघा, इथे प्लस मायनस तिकडे मायनस इकडं प्लस, म्हणजे हाच फॉर्मॅट पाहिजे बघा. साईनचा कसा आहे, हा फॉर्मॅट पाहिजे. इथे प्लस मायनस तिकडे मायनस इकडं प्लस, ठीक आहे, हा फॉर्मॅट सेम पाहिजे. त्यावेळेस काय करायचं, 2 गुणीला यांची बेरीज डायरेक्ट वर्गमुळातून बाहेर काढायचं, 11 अधिक 9 आणि छेदामध्ये यांचा वर्ग घ्यायचा डायरेक्ट ह्याचा, म्हणजे जसा इथं 11 वजा 11 अधिक 9 लिहिले तर इकडं 11 वजा 9 लिहायचं. बस हाच तुमचा शॉर्ट ट्रिक आहे. 2 गुणीला, बघा परत एकदा सांगतोय, 2 गुणीला हा वर्गमुळातून दोन्ही संख्या बाजूला बाहेर काढायच्या, 11 आणि 9, छेदामध्ये वरती प्लस आणि खाली मायनस. बस एवढंच तुमचं उत्तर असणार आहे. 11 अधिक 9 किती होतात, 20, छेदामध्ये किती आले, 11 वजा 9 किती आले, 2. हे सॉल्व केलं, उत्तर आलं 20. ठीक आहे, तर ही झाली याची शॉर्ट ट्रिक. आता कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. नुसत्या थातुरमातुर ट्रिक नाही, काही होत नसतं. ट्रिक्सला कन्सेप्टची साथ हवी, जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टी विसरल्या नाही पाहिजे. आता आपण शिकूया कन्सेप्ट, की असं का करतोय आपण, तर तुम्हाला ह्याचं कारण समजलं पाहिजे. तर वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 9, छेदामध्ये बघा वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 9, छेदामध्ये वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 9. अशा संख्या दिलेल्या आहेत. समजा ही ए आहे, ही बी आहे. आता हे वेगवेगळं आहे. जर बघायला गेलं तिथं मायनसचं साईन आहे, इथे प्लसचं साईन आहे. आपण जर छेद वेगवेगळे असतील तर आपण काय करतो, छेद समान करण्यासाठी ह्या संख्येने इकडे गुणतो. म्हणजे ही जी संख्या आहे ती हीच संख्या आहे. म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर तो काय येणार आहे, 11 प्लस 9 वर्गमुळातला यांचा वर्ग येईल, कारण की ही संख्या ह्या संख्येला दोनदा गुणणार आहे. बघा परत एकदा सांगतो, 11 अधिक वर्गमुळातला 9 गुणीला हा भाग तिथे गुणेल, कारण की आपल्याला छेद समान करायचा आहे. म्हणून 11 वर्गमुळातला 9 यांचा काय होईल, गुणाकार, आणि तोच मी काय लिहिला आहे, वर्गाच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, तो लिहिला पहिले तिथे. ठीक आहे, छेद काय येणार आहे, दोन्ही साईडला समान येणार आहे. म्हणजे वर्गमुळातला 11 वजा वर्गमुळातला 9, परत छेदामध्ये काय, हा छेद कॉमन करण्यासाठी 11 अधिक वर्गमुळातला 9, प्लसचं साईन आहे, प्लस लिहिला, प्लसचं साईन आहे, प्लस लिहिला, हा प्लसचं साईन आहे, इथे प्लस लिहिला. आता हा वर्गमुळातला 11 वजा 9 हा तिकडे पाठवतो आपण, कारण की ह्या साईडला आपल्याला छेद समान करायचा होता. ह्या साईडला छेद समान करण्यासाठी आपण ह्या संख्येने वरती खाली गुणलं, तर ह्या संख्येने आपण इकडे वरती खाली गुणूया. म्हणजे काय होईल, ह्या संख्येला 11 वजा रूट 9 ह्या संख्येला जर परत ह्या संख्या, सेम संख्या आहे बघा, वर्गमुळातली 11 वजा वर्गमुळातली 9, म्हणजे काय येणार आहे, 11 वर्गमुळातला वजा वर्गमुळातला 9 यांचा वर्ग येईल. म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो काय, तर वर्गमुळातला 11 वजा वर्गमुळातला 9 चा वर्ग. तर याला परत सॉल्व करूया. आता हा काय असतो, समजा ए प्लस बीचा ब्रॅकेटचा वर्ग आहे, तर आपल्याला मोदीजी एक्सप्लेन करतील की काय आहे हे. मोदीजी सांगा. ए प्लस बी इंटू ब्रैकेट स्क्वायर, अब उसको जब खोलते थे तो कहते थे ए स्क्वायर प्लस, हां ठीक आहे, ए वर्ग पुढे बी स्क्वायर बी वर्ग प्लस 2ab ओके प्लस 2ab. ओके, ये 2ab कहाँ से आया आपको पता है, ठीक आहे. तर हे 2ab आलेले आहे. बघा त्यांनी सांगितलं की ए वर्ग अधिक बी वर्ग, म्हणजे ह्याचा वर्ग काय येणार आहे, ह्याचा वर्गमूळ निघून जाईल, म्हणजे 11 येईल. परत बीचा वर्ग म्हणजे काय, तर वर्गमुळातला हा 9 निघून जाईल, प्लस 2 गुणीला 11 गुणीला वर्गमुळातला 9 अधिक, तुम्ही वर्गमुळातला 9ला डायरेक्ट 3 लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. बघा परत एकदा सांगतोय, वर्गमुळातलं 9ला तुम्ही 3 पण लिहू शकता, प्लस हे जर सॉल्व करायचं असेल तर ह्याला कसं सॉल्व करणार, सेम तसं
आता इथे मायनसचं चिन्ह आहे, समजा इथे मायनसचं चिन्ह आहे, काय आहे ए मायनस बीचा वर्ग, तर काय येईल ए वर्ग प्लस बी वर्ग वजा 2ab येईल. ठीक आहे, प्लस 2ab जागी फक्त वजा होईल. तर ए वर्ग प्लस बी वर्ग म्हणजे काय 11 प्लस 9, 11 प्लस 9 हा काय झाला 11 झाला ए वर्ग बी वर्ग प्लस मायनस 2 गुणिला ए बी म्हणजे काय तर √11 गुणिला √9, √11 गुणिला √9 छेदामध्ये काय येणार आहे ह्या दोन संख्यांचा गुणाकार. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार थोडा एक्सप्लेन करतो मी काय आहे कन्सेप्ट. समजा तुम्हाला दिलेलं आहे ए प्लस बी आणि गुणिला ए मायनस बी यांचं काय येतं तर ए वर्ग वजा बी वर्ग असं एक्सप्लेनेशन येतं. बघा इथे आहे ए प्लस बी, इथे आहे ए मायनस बी, म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की एचा वर्ग म्हणजे √11चा वर्ग जर तुम्ही केला तर तो येईल 11 आणि √9चा जर वर्ग केला मायनसचं साईन लावून तर ते फक्त 9 येणार आहे. म्हणजे छेदात आपण डायरेक्ट काय लिहू शकतो 11 वजा 9, 11 वजा 9. पुढे काय आलं बघा 11 प्लस 9 हा लिहिला मी, 11 प्लस 9 किती झाले 20 लिहूया आपण डायरेक्ट. 11 प्लस 9 यांची बेरीज केली ही 20 आली. आता हा प्लस 2 √11 गुणिला √9 वजा 2 गुणिला √11 गुणिला 9 हा काय होईल कॅन्सल. हा प्लसमध्ये आहे हा मायनस आहे, सेम संख्या आहे, म्हणजे तुम्ही जर ह्याला एक्स मानला तर हा -x होईल, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल. इथे बघा परत 11 प्लस 9 आलेले आहे, तर हे होतील 20 भागीला 11तून 2 गेले किती उरले 11तून 9 गेले खाली उरले 2, बरोबर किती आले 40/2 म्हणजे किती 20. तर बघा आता एक कन्सेप्ट इथेच आहे, तुम्हाला कळतंय की ही जी संख्या आहे ही डायरेक्ट कॅन्सल होत आहे, ही जी संख्या आहे ही कॅन्सल होणार आहे कारण की ही मायनसचं चिन्ह आहे एक प्लसचं चिन्ह आहे. म्हणून काय करायचं डायरेक्ट याची दोनदा, आता ही दोनदा येणार आहे, ही संख्या दोनदा येणार आहे कारण की ए वर्ग अधिक बी वर्ग ही दोनदा येणार आहे, म्हणून डायरेक्ट 2ने गुणायचं आणि यांची बेरीज करायची आहे 11 प्लस 9 आणि छेदामध्ये 2 नाही घ्यायचे, 11 वजा 9 जे प्लसमध्ये घेतलं आहे वरती ते मायनसमध्ये घ्यायचं. डायरेक्ट उत्तर येणार किती आहे तुमचं हा 2 येईल, इथे कटेल तर उत्तर डायरेक्ट 20 येईल. म्हणजे किती सेकंदामध्ये उत्तर काढू शकता हार्डली. जर तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित असेल आणि तुम्हाला ही जर ट्रिक समजली असेल तर तुम्ही 5-10 सेकंदाच्या आत याचं उत्तर काढू शकता. बघा गणिताचे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही हा QR कोड आहे, ते टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं, त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त 59 रुपयामध्ये दिवसभरात कुठेही उधळणारे पैसे जे आहेत तेवढ्या रुपयात आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप देत आहोत. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.